नमस्कार. आज आम्ही ब्लू माउंटन्सला सिनिक वर्ल्डमध्ये चाललोय. तर मग आज त्याबद्दल ब्लॉग असणार आहे आपला. सो आता सकाळचे 11:30 वाजलेत. आता आम्ही 11:30ला निघालोय तिकडे. सो तिकडे केबल कार आहे, अजून जगातली सगळ्यात स्टीपेस्ट रेल्वे आहे तिकडे. सो अशा सगळ्या गोष्टी आम्ही बघायला जाणार आहोत. सो सगळी तयारी झाली, जेवण वगैरे घरून बनवून घेऊन गेलोय आपण. आणि स्टे ट्यून्ड, खूप छान मजा येणार आहे. आम्ही ऑलरेडी गेलेलो होतो पूर्वी, मी आणि आरती. पण आता आरतीच्या आईबाबांना घेऊन आम्ही तिकडे जाणार आहोत. खूप छान असतं. मधून केबल कार डोंगराच्या मधून जाते, वरून धबधबे वगैरे दिसतात. असं सगळं छान आहे. स्टे ट्यून्ड. आज पण गोड दिसतेस मम्मी तू. चलो, आपण आलो आहोत आता कटुंबाला आणि सिनिक वर्ल्ड ला चाललो आहोत आपण आज. इथे मस्तपैकी गाडी पार्क केलेली आहे. आणि हे माझे पप्पा सगळे एकदम असं टोपी, ग्लव्स, मी पण माझे ग्लव्स घातलेत. फक्त हा हात माझा मोकळा आहे सध्या. आणि ही मम्मी बघ इकडे, हे बघ. आणि माऊ इकडे आहे, हे बघ. सगळ्यांचे लुक बघू. असं ये उजेडत, हे बघ. वारी एकदम सगळं एकदम ग्लव्स वगैरे घालून. हे बघा, टिक टिक. कुठून जायचंय? इथून. चल मम्मी पप्पा. ही अशी केबल कार. इथे जाणार आहोत आम्ही. चल, किती लोक आलेत हे सगळे. मम्मी इथे राहणाऱ्यातले नाही आहेत बरं का, सगळे फिरायला आलेत. आता इथून सगळ्यात पहिले एंट्री करायची आपण. ऑनलाईन बाय करू की तिकडे जाऊयात, डायरेक्ट तिकीट काउंटर. पप्पा चला ना. तुम्ही इथे आलेत की नाही? एकदा येऊन गेले. हे बघा मम्मी, हे 3 सिस्टर्स आहे. हे आपल्याला दिसणार. इथे आता अशी एंट्री केली आहे आणि या काउंटरवरती आपण पहिले तिकीट काढूयात. आणि आता मॅप देतील ते लोक. So we're in this main building. Rides come and go every 10 minutes, or from east level 1. Alright? Skyway first, railway second, cableaway third. Alright? In the valley, choose from a 10-minute walk, 30-minute walk. आता कोणी चुकून वगैरे कोणी टोपी विसरलं असेल, ग्लव्स विसरले असतील तर इथे येऊन घ्यायचं. हे असे जॅकेट्स वगैरे सगळं आहे. काही घ्यायचं मम्मी? आम्ही फुल तयारीमध्ये आलोत. मस्त पैकी. फोटो काढायचा. फोटो ये. तुम्ही दोघांशी बाजूला उभं राहा. आईला ते मराठी आहेत खाली. साडी वगैरे नेसली. मुंबईचे सगळ्यांनी सेम जॅकेट घातले. कोणाच्या अंगावर हात टाकते मला कळत. सगळ्यांनी सेम जॅकेट घातले. खरंच आहे. हे पप्पा पण काठमांडू, मोहित पण काठमांडू. मी मॅकपॅकचे घातले. मम्मीला ब्रँड नाहीये. मम्मीने ब्रँडचे नाही घातले. पण सगळ्यात भारी मम्मीच दिसते. पप्पांना आता असं वाटतंय परत अजून एक घालावं. पहिले हे घातलंय. चष्मा पडायला नको पप्पा. तुमचा चष्मा काही वेगळे वेगळे कलर देतो का? उन्हामध्ये वेगळं दिसतं. उन्हामध्ये पुन्हा तो उन्हामध्ये आपोआप काळा होतो. अच्छा, तडकेला चष्मा आहे. तडकेचा पण असाच चष्मा आहे बघा. हा का, भारी. सगळ्यात मस्त. ही आहे केबल कार. आपण आता यामध्ये जाणार. ही आता इकडे येते. ते लोक उतरतील मग आपण जाऊ. पप्पा त्याच्यात 3 डोंगर दिसतात ना, ते 3 सिस्टर्स आहेत.
हे आहे थ्री सिस्टर्स. सुंदर आहे ना. अरे आपण किती उंचावर आहोत. ते खाली घेऊन जातील आपल्याला. 4 times the size of Hong Kong and about the same size as the country of Lebanon. Now towards the south and right hand side, that big flat top rock is Mount Solitary. So it's a popular camping and hiking destination. That's 6 kilometers out हा of खाली to get to. सांभाळलं फोन लावून. And when you're looking on the खाली बघा, हे खाली आहे पूर्ण. मग ही पूर्ण दरी. the oil mixes with dust, it's picked up by the wind. बघा सांगतात युकॅलिप्टस ट्रीज आहे. निलगिरी थांबवली का त्यांनी? थांबवली हो. अगं, last time आम्ही आलेलो ना. माणसं बघ डोंगरावर माणसं बघ तिथे. हा. बरोबर. हा ते बघा समोर. शिडी पण आहे. ट्रेकिंग वगैरे लोक करतात अगं असं. Travel through the Gudum River into Oregon. Currently we are at our maximum height, 270 meters up from the valley floor. हा, त्या साईडला धबधबे वगैरे पण आहेत. धबधबा. अरे मम्मी खाली बघ, मम्मी खाली बघ, खाली पप्पा धबधबा बघा. खाली बघा धबधबा. ती केबल चालली आता तिकडे. मध्ये 2 मिनिटं थांबवतात. नाही अजून तो आतमध्ये आहे. 30 ते 45 मिनिटं वॉकनी येतो इको पॉइंट. हा ठीक आहे ना, मी हे केलं बंद. तेव्हा ती केबल कुठे वटवागू? नाही वटवा नाही रे मध्ये माऊ. काय आहे? त्या वायरीला. बघा आता कसं आहे ते बघा फॉल्स बघा. हा खरंच. तो तिथे धबधबा आहे, पूर्ण दरी आहे बघ. दोरे बघ. हे सगळे ढग बघ. हे मग बघा ना, मगाशी काहीच नव्हतं, आता किती आहे. ऍक्च्युली मध्ये ढग इथून तयार होत आहेत. खरंय. आता 2 मिनिटांपूर्वी इथे काही नव्हतं, अचानक हे ढग सगळे तयार झाले. मग आता नाही दिसत बघ. मोबाईल आतमध्ये ठेवा. मग मस्त वाटतं ना मम्मी. असं वाटतं स्वर्गात आलोय. हा कुठे? हा ग बाई, ते बघ. इको पॉइंट आहे ना ते. नाही ग ते बघ तिथून. हा वॉक आहे पूर्ण. तिथे लोक आहेत काही. आता आमची केबल कार झालेली आहे. आता आम्ही रेल्वेमध्ये जाऊ. नाही केबल कार नाही, ऍक्च्युली स्कायवे झालं. माझ्या मम्मीला आहे ना ती निळ्या केसांवाली जी पाठीमागे बाई दिसते ना ती खूप आवडली. काहीतरी समथिंग डिफरंट. इथे आहे रेल्वे. रेड कलरचं म्हणजे रेल्वे. सिनिक रेल्वे. हा ते सिनिक स्कायवे झालं येलो, हे झालं रेड. ठीक आहे. काय पॉपकॉर्न खाण्यात मस्त वास येतो. खायचं पॉपकॉर्न मम्मी पप्पा? सगळ्यांमध्ये एक घेऊ का? मला तर नको माऊ. तुला पाहिजे तर घे मग. हा नंतर बघू. आपल्याकडे सँडविचेस पण आहेत माहिती आहे ना. थँक्यू. कोड स्कॅन करायचा आहे. जा पुढे. हे बघ, हे आहे द वर्ल्ड स्टिपेस्ट रेल्वे. हे झालंय सगळं आपलं करून. आता आपल्याला रेल्वेमध्ये जायचंय बाय द वे. बापरे बंद झालंय आता. Welcome to Wanderers Railway, everyone. My name is Declan. I'm at the back of the train here. I'll be taking you down these. असं पाठी ठेवून बसा म्हणजे मजा येते. पाठी प्रॉपर ठेवून बसा. मम्मी बापरे, मम्मी मी घसरली. बापरे.
आता मला कळलं वर्ल्ड स्टीपेस्ट काय आहे. डायरेक्ट खालीच अशी ऑलमोस्ट 180 मध्ये उतरते ती. गॉड, मम्मी समोर बघ, ते बघ 3 सिस्टर्स. ट्रॅक बघ कसला आहे, बापरे. डोंगराच्या मध्ये तुला कळलं काय स्टीपेस्ट आहे ते? आपण होतो तेव्हा अजून 2 ठिकाणी. तर इथे आहे हे कटुंबा कोल माइन ऑफिस. लोक म्हणजे खूप आधीच्या जमान्यामध्ये लोक इथे येऊन म्हणजे एवढ्या दरीमध्ये एवढ्या खाली येऊन दगड वगैरे फोडायची ना पप्पा. किती छान ना. तिकडे पुढे असं कोळशाचं काम करताना वगैरे माणूस पण ठेवला. नाही पण चालू आहे किती काम. नाही तो खोटा माणूस आहे ग. खोटा माणूस ठेवला असेल. हा, सगळं बंद झालं. हे बघा खरा कोळसा आहे का माणूस. हे बघा घोडा असायचा असा आणि याच्या मागे असा कोळसा भरून घेऊन यायचे. कटुंबा कोल माइन 1878. 1878. हा म्हणजे मग ती जी दाखवली ना रेल्वे ती लाल, ती त्या काळाची रेल्वे असेल. आणि प्रत्येकाला काय म्हणतात ते पण दिलंय हा. जसं हे एक हे कुऱ्हाडी सारखं दिसतंय ना, प्रत्येकाला नंबर दिलेत बघ 2, 3 आणि हे ते काय आहे ते इथे लिहिलंय. तर एक म्हणजे काय मिनर्स कोल शोवेल हे सगळं. हे जे आहे ना आता आम्ही इथे वॉकवे करतोय इथे, याला रेन फॉरेस्ट वगैरे असं म्हणतात कारण इथे सूर्याची किरणच पोहोचत नाही. एवढी उंच उंच आणि घनदाट झाडं आहेत ना जंगलासारखं की इथे सूर्याची किरणच नाही पोहोचत. दुपारची चक्क 2 वाजले. हा बास्केट्स आहेत बघ, त्या जुनं पडलेल्या बास्केट्स आहेत. आणि तो दगड बघ किती मोठा आहे, बापरे. ज्या लोकांना हळू जायचं त्यांनी डाव्या हाताला, फास्ट जायचं त्यांनी उजव्या हाताने पुढे पुढे सरकत राहायचं, ओव्हरटेक करायचं सेम गाड्यांसारखं. तर पाणी घ्या. मिनरल वॉटर असेल, रिअल मिनरल वॉटर म्हणजे तत्व बित्व असतील. हा बघा पप्पा कसं प्यायचं. थंड येणार आहे माऊ. प्यायचं ते दाबायचं मम्मी. काय दाबायचं? ते मम्मीला दाखव माऊ. अच्छा हे हा 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 थंड आहे ना, बापरे थंड आहे खूप. पप्पा ते वरून पायपातून येत आहे ना, तर ते इकडचं नाही. असं हळूवा घाबरणार. घाबरले पप्पा. मला माहितीये पप्पा. नाही का बाई बिलकुल. इथे जायचंय आपल्याला आता केबल वे. तर आपलं स्कायवे झालं, रेल्वे झालं, आता केबल वे. ठीक आहे इथे राहू काय नाही. चारी बाजूनी खिडक्या आहेत ना. सांभाळ. हा माणूस एक काय काय आवाज काढतो. चला आता हे सुरू होईल मस्त पैकी. आपण ती मागे बघितली तीच का ती वरून छोटी. मी जो प्रोजेक्ट केला होता ना कट्टारंगाला, या कंपनीशी बोलत होतो. डोपल माय. हा अजून पण बोलतोय, म्हणजे अजून पण आता पुन्हा येणार आहे. ही कंपनी हल्ली म्हणजे मी डील केलंय या कंपनीशी. मागे तुम्ही ती छोटी दाखवली ती हीच का? मोठ्यामध्ये बसली छोटी ती हीच का? ती पण दिसेल बघा. पप्पा ही बघा किती फास्ट चालली. ही बास. big waterfall. छोटी इथूनच ना तो. हे बघा ती मगाची वाली तिकडे आहे बघा. तिकडे वरती आहे बघा. तिकडे एकदम ती बघा. ती केवढी छोटी दिसते इथून. सगळीकडनं दिसतं. खाली बघा.
पप्पांना ऍक्च्युली परत रेल्वेमध्ये बसायची इच्छा झाली आहे. रेल्वे भारी होतं ना मम्मी, खूपच जास्त स्टीपेस्ट येते. हा आता कमी आहे. सगळ्यात जास्त काय आवडलं? रेल्वे. हा डबल ट्रिपल बसू शकतात, त्यात काय. प्रत्येक गोष्टीमध्ये चेतूची आठवण येते. ठीक आहे, चेतू आता लवकरच इथे येईल आणि आपण मस्त फिरायला जाऊ. आम्ही काय करू, ट्रेनमध्ये बसू आणि त्या ट्रेनमध्येच बसून राहू आणि तिथूनच त्याच ट्रेननी वरती येऊ, उतरूयाच नको. मी पप्पांना, आम्हाला दोघांना पण मगाशी काय झालं, ट्रेनमध्ये बसल्या बसल्या अशी ट्रेन सुरू झाली ना, मी जी सटकली ना खाली. आता मला कळलं, आता पकडून बसायचं नीट. अरे बापरे, परत पडली, सटकली. अरे बापरे. बापरे बापरे, पूर्ण सटकतंय ना, खूप सटकतंय. मग मोहित स्वतः सटकला आता. पकडून मम्मी फुल एक्सपिरियन्स्ड आहे. मम्मी फुल एक्सपिरियन्स्ड. हे बघा, ही अशी वरती चालली. हो मग आता आम्ही परत चाललोय. हे जे पाठीमागेचे रूळ दिसत आहेत ना, तिथून जाणार आहोत. आता या बोगद्यामध्ये जाईल गाडी. काही करायची गरज नाही. आता एवढं काही मजा हे नाहीये. मम्मी असं इकडे मग गुडघा इकडे लाव, मग गुडघा इकडे लाव ना भाऊ, बावळा दिसणार. गुडघा इकडे लाव, सांगतो. डेंजर. हा सगळ्यात जास्त स्टीप आहे. इथे मस्त आता सँडविच आम्ही जे आणले होते ते इथे बसून मस्त पैकी खाऊ. मग सांगतो गाडीत बस. लांबून इथे येतात आणि तुम्हीचं घर इथं एका तासावरती आहे. म्हणजे किती लकी आहात तुम्ही. खरंच आहे. आम्ही आता पोहोचलो आहोत घरी. मस्तपैकी आता चेंज वगैरे करू आणि रात्री जेवणाला खिचडी कढी खाणार आहोत. आणि या दोघांचं काय चालू आहे, जिगर आणि वॉफल बेस्ट फ्रेंड्स. बाय बोल. चला बाय बाय सगळ्यांना. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. रोज ब्लॉग टाकणार मी, या संडे पर्यंत रोज ब्लॉग टाकणार आहे. चला बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या स्वतःची आणि माझे ब्लॉग्स बघत राहा.